भंडारा तालुक्यातील पलाडी येथे स्ट्रॉंग रूमसाठी चोख बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। दिनांक 19 एप्रिल 2024 रोज शुक्रवारला पार पडलेल्या भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीसाठी 18 उमेदवारांमध्ये लढत झाली असून 67% मतदानाची नोंद झाली आहे। मतदानानंतर ईव्हीएम मशीन सुरक्षिततेसाठी पलाडी येथील स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत। या स्ट्रॉंग रूमच्या बंदोबस्तासाठी त्रिस्तरीय रचना असून यामध्ये स्ट्रॉंग रूमच्या पहिल्या स्तरात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे 29 जवान कर्तव्यावर आहेत, तर राज्य राखीव पोलीस दलाचे 25 तर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील 22 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे। दिनांक 20 एप्रिल 2024 रोज शनिवारला दुपारी 2 वाजता दरम्यान उमेदवार आणि राजकीय पक्ष प्रतिनिधी यांच्या आणि निवडणूक निरीक्षक विनय सिंग यांच्या उपस्थितीमध्ये स्ट्रॉंग रूमचे सीलिंग करण्यात आले। तसेच निवडणूक कागदपत्रांची ईसीआयच्या निकषानुसार उमेदवार प्रतिनिधी यांच्या समक्ष छाननी करण्यात आली। यावेळी विविध पक्षाचे उमेदवार प्रतिनिधी योगेश कुंभेजकर निवडणूक निर्णय अधिकारी भंडारा, प्रजित नायर जिल्हा निवडणूक अधिकारी गोंदिया, आशा पठाण अपर जिल्हाधिकारी भंडारा, दोन्ही जिल्ह्यातील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते।